हाय एव्हरीवन, आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत 17 नोव्हेंबर 2025 या दिवशीच्या चालू घडामोडी. चला तर मग बघूयात आजचा पहिला प्रश्न आहे, आदिवासी अभिमान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 15 नोव्हेंबर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वृद्धाश्रम स्थापन केले जातील? या प्रश्नाचं उत्तर आहे नागालँड. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच भारत जगातील कितवा सर्वात मोठा पेटंट फाईल करणारा देश बनला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6वा. पुढील प्रश्न आहे, पुरी आणि सुनापूर यांना 2025-26साठी प्रतिष्ठित ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे, ते कोणत्या राज्यात आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओडिशा. पुढचा प्रश्न आहे, कामिनी कौशल यांचे वयाच्या 98व्या वर्षी निधन झाले, त्या कोण होत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अभिनेत्री. पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टची 13वी आवृत्ती खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सिक्कीम. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाने अलीकडेच जगातील पहिला हरित इंधन कर लागू केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सिंगापूर. पुढील प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान गरुड 2025 लष्करी सराव सुरू झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फ्रान्स. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिल्या नदी टर्मिनल्सचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गुवाहाटी. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी पहिले मानव रेटेड L-110 विकास इंजिन इस्रोला सुपूर्द केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गोदरेज एरोस्पेस. पुढील प्रश्न आहे, 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची सुरक्षा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पराग जैन. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपाध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी CII भागीदारी शिखर परिषदेचे उद्घाटन केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विशाखापट्टणम. तर ही होती 17 नोव्हेंबर 2025 या दिवशीच्या चालू घडामोडी. धन्यवाद.